परत एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी आलेली आहे माहेरी, म्हणजे माहेरी येऊन मला झाले तसे 10-12 दिवस आणि आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर म्हटलं चला ॲनिव्हर्सरी निमित्ताने आपण इथे आहोत तर सेलिब्रेट पण करूया. आणि आज छानसा जेवणाचा मेनू बनवणार आहे मी. म्हणजे मम्मीला तर तसं सांगितलंय मी की तू काय हेल्प करू नका, सगळं मी बनवते. तर म्हटलं चला तयारी तर करूया आपण बनवायची, काय होते कसं होते बघूया. तर चला माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. माहेरी आल्यापासून ना देवपूजेची ड्युटी ही माझ्याकडेच असते. रोज देवपूजा मीच करते. तर माहेरून मला 10-15 दिवस झाले होते. आणि खरं सांगायचं म्हटलं की इतक्या दिवस मी माहेरी कधीच राहिले नव्हते, कारण जॉब होता पहिल्यांदा, त्यामुळे राहणं होत नव्हतं. जॉबवरती लगेच जायला लागायचं, पण आता जॉब सोडला त्यामुळं काय मस्त निवांत असं वाटत होतं. मम्मीजवळ मी 10-15 दिवस राहिले होते. आमच्या घराच्या समोरच खूप अशी झाडं आहेत आणि त्यामध्ये जांभळाचं पण झाड आहे. लास्ट टाइम मी आले होते ना, त्या झाडाला काहीच जांभळं नव्हती बघा, पण ह्या टाइमला पूर्ण जांभळानं झाड भरलं होतं. आणि खाली अशी इतके सारे जांभळे वेस्ट पण गेले होते बघा, वारं होतं त्यामुळे खूप सारी जांभळे वेस्ट पण झाले होते बघा ना. काही काही वर्षभर माहेरी यायचं होत नाही, त्यामध्ये किती असे बदल होऊन जातात. तर इथे म्हटलं मम्मी कपडे धुत होती तर आपण वाळत घालूया कपडे. आता माहेरी आल्यापासून सगळ्यांचा एकच प्रश्न मला होता की इतक्या दिवस कशी राहिलीस, पहिल्या तर आलीस की 2 दिवस राहायचीस, आता इतक्या दिवस 10-15 दिवस झाले तू इथे राहिलेस. तर मग कोण सांगणार, जॉब असल्यामुळे जावंच लागतं म्हणून. छान वाटत होते इतक्या दिवस माहेरी राहून. आणि दुपारची मस्त जेवणाची अशी मेनू पण होता, भाकरी, शेवग्याची शेंग, हरभऱ्याची भाजी पण केलती आणि डब्बू मिरची पण होती. आणि आज मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण होती. म्हटलं कधी नव्हे ते आपण इथे माहेरी आहोत त्यांच्या अॅनिव्हर्सरी दिवशी, तर चला सेलिब्रेट पण करूया. आणि मला वाटते सगळ्यांच्या आईवडील अशी असतीच, कुठलं सेलिब्रेशन वगैरे स्वतःचं करायचं असलं की ते नाही म्हणतात. आपले सेलिब्रेशन करायला ते कधी पण खुश असतात, पण स्वतःचं काही सेलिब्रेशन करायचं असलं तर ते खरंच नाही म्हणतात. तसंच माझ्या मम्मी पप्पांचं होतं, तर तरी पण मी म्हटलं नाही सेलिब्रेट करायचं. आज मम्मीला म्हटलं की सगळं जेवण मी बनवते, त्यामुळे ते मी जेवणाची तयारी करत होते. मम्मीला बोलले होते जेवण मी बनवते, पण तिची मध्ये लुडबुड सुरूच होती. ती काय ना काय मला हेल्प करत होती. तर इथं भाताचा तिने कुकर लावला होता. आज ना पुरी भाजी, आंबरस, बटाट्याच्या भाजीचा मी मेनू करणार होते. आणि पुऱ्या करायचं म्हणलं तर मी म्हणलेलं साध्याच पुऱ्या करूया, पण मम्मीचं इथं सगळं यूट्यूबवरती बघून गरा घातला, नंतर साखर घातली, पिठी साखर घातली, तेल घातलं, ते सगळं घालून तिनं मला कणिक मळून दिली होती पुरीसाठी. आणि मला असं वाटतं ना, आपण प्रत्येक क्षण जगला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण एन्जॉय केली पाहिजे, कारण हे आयुष्य परत येणार नाहीये, ही गोष्ट पण परत येणार नाहीये. ज्या आपण असतात त्या आपल्या मेमरीज असतात, जे आपण सेलिब्रेट करतो, ज्यांच्यासोबत आपण गप्पा मारतो, सगळे आपल्या मेमरीमध्येच राहणार होत्या. या आपण रोजच्या धावपळीत, जॉबमुळे म्हणा, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ह्या गोष्टी आपण मिस करतो आणि परत आपल्याला तो रिग्रेट होतो की आपण का नाही ह्या गोष्टी सेलिब्रेट केल्या. आपण परत पश्चाताप होऊन काय फायदा नाही. मग मी ठरवलेलं जॉब सोडलाय तर मस्त एन्जॉय करायचं, सगळ्यांना भेटून वगैरे घ्यायचं, तर तेच माझं इथं काम सुरू होतं. आणि कसं इतक्या दिवसानं मी माहेरच्या किचनमध्ये जेवण बनवत होते, तर मला खूप अशा गोष्टी सापडत नव्हत्या. पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट हाताखाली असायची, प्रत्येक गोष्ट सापडायची, पण ह्यावेळेस मला मम्मीला विचारावं लागलं हे कुठं आहे ते कुठं आहे. त्यानंतर इथं मी भाजीची तयारी केली, भाजी लगेच करून घेतली. म्हणलं लगेच आंबरस करून घेऊन फ्रीजला ठेवून देऊया, तोपर्यंत थंड पण होईल तो. आणि मम्मीची तर गडबड सुरूच होती, किती वेळ झालं, कधी होणार स्वयंपाक, पप्पा जेवायला येणार आहेत. त्यानंतर मग आम्ही दोघींनी मिळून पुऱ्या केल्या. मी पुऱ्या लाटून दिल्या आणि मम्मीने त्या भाजून घेतल्या. आपल्या रोजच्या हाताखालचं किचन असलं ना, पटपट सगळं होऊन जातं, पण ह्यावेळेस मला इथं जेवण बनवायचं म्हटलं की मला काय सुधरतच नव्हतं. मग पटपट मी केलं, मम्मीने पण हेल्प केली. आणि येताच पप्पांना म्हणलेलं केक पण घेऊन या, कारण केक आणायला जायला परत स्टँडवर जायला लागतं, थोडंसं लांब होतं इथून. तर येता पप्पांनी केक पण आणला होता. डेकोरेशन वगैरे ते काही केलं नव्हतं, पण साधा सिंपल फक्त केक कट करायचा होता. इथे मम्मी पप्पाची दोघांची पण तयारी सुरू होती. तर माझ्या मम्मी पप्पांच्या लग्नाला आता 33 वर्ष कंप्लीट झाले होते. म्हणजे हसत खेळत दुःख सहन करत दोघांनी पण पूर्ण 33 वर्ष कंप्लीट केले होते. तर त्याचं खूप मला छान वाटत होतं. तर म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन असू दे आणि मेमरीमध्ये पण ह्या गोष्टी राहतात, तर हे सगळं मी करत होते त्यासाठी. तर अशा प्रकारे आमचं हे छोटंसं सेलिब्रेशन झालं होतं. तशी आमची पूर्ण फॅमिली इथे नव्हती, ते असते सगळेजण अजून खूप छान वाटलं असतं.
तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं, जेवण करून घेतलं. तर अशा प्रकारे होता माझं ॲनिव्हर्सरीचा व्लॉग, माहेरचा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडल्यानंतर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना टेक केअर.